Grace qualifies the unqualified. कृपा शिक्षित नसलेल्यांना शिक्षित करते. First point. पहिला मुद्दा, God's grace is better than your credentials. तुमच्याकडे जी काही जमापुंजी तुमच्या शिक्षणाची म्हणा, सर्टिफिकेटची म्हणा आणि कशाची म्हणा आहे, त्याच्याहून जास्त देवाची कृपा चांगली आहे. Grace it is that gives me confidence. कृपा मला विश्वास देते. Mercy does not give me joy. It is grace that gives me joy. दया मला आनंद देत नाही, पण कृपा मला आनंद देते. Because mercy just forgives me. कारण दया फक्त मला क्षमा करते, Grace clothes me. कृपा मला नेसवते. Mercy says no hell for you. दया म्हणते तुझ्यासाठी नरक नाही, Grace says only heaven for you. आणि कृपा म्हणते तुझ्यासाठी फक्त स्वर्ग आहे. That's why grace is beautiful. म्हणून कृपा सुंदर आहे. Second point. दुसरा मुद्दा, Taking the grace for granted. कृपेला गृहीत धरणं. Many don't have respect for the grace of God upon their lives. अनेक लोकांना त्यांच्या जीवनावर देवाची जी कृपा असते त्याचा आदर करत नाही. We begin very beautiful. आपली सुरुवात आपण छान करतो, Along the way, पण रस्त्यात some fall off. काही पडतात. But we are not of those people who fall off. पण आपण पडणाऱ्यांमध्ये नाहीये, We नसावं. will walk through the wilderness आपण रान प्रवास पूर्ण by the करायचा mercy of God, देवाच्या दयेनं, by the grace of God, देवाच्या कृपेनं, and we will keep our vision intact, आणि आपला दृष्टांत आपण जपून and we ठेवायचा, will reach the promised land. आणि अभिवचन दत्त देशापर्यंत असं म्हणत पोचायचं की काही झालं तरी काही होत नाही, कारण देव आपल्या बरोबर आहे. Praise God. कुछ नाही होता, प्रभु अपने साथ है. Now we have to go into glory. आता वैभवात जायचं. अभी तो दिल्ली दूर नहीं, दिल्ली नजदीक आ गई. Praise God. All believers must note, सगळ्या विश्वासू लोकांनी नोंद घ्या, as much as God is God of love, की जेवढं देव प्रीतीचा देव आहे, is also God of justice. तो न्यायाचा पण देव आहे बरं का. He expects our life to be allegiance with Him. देवाची अपेक्षा असते आपलं जीवन पण तेवढंच त्याला सरळ असावं. Many believers today are taking undue advantage of the grace of God. आज अनेक बिलीवर माणसं देवाच्या कृपेचा गैरफायदा घेत आहेत. Amen. Every time we make a mistake, we need to come back to ज्या दर वेळेला आपल्याकडनं चूक होते, आपण स्वतःहून देवाकडे परत यायचं. the gossip, the talking behind the back. चहाड्या आणि हे सगळं टीका करणं, चुगल्या लावणं, We should come out of it now त्यातनं बाहेर in the पडलं name of पाहिजे Jesus. येशूंच्या नावात. As the Bible says, the people sat down to eat and drink and rose up to play. जसं बायबल म्हणतं की माणसं खायला प्यायला आणि खेळ मांडायला खाली बसली, तसा खेळ मांडू नये. Take the third point. तिसरा मुद्दा, Tune into the spirit of grace. कृपेच्या आत्म्याशी जरा ट्युनिंग करा. Grace does not come from the gifts. कृपा दानांवर पडत नसते Grace राजा, comes from the fruit. कृपा फळांवर पडते. So when the Holy Spirit of God speaks to you through that still small voice, तर देवाचा पवित्र आत्मा जेव्हा तुझ्याशी त्या मंद आणि हळू अशा वाणीनं बोलेल, listen to Him ऐक ना and त्याचं, obey Him, आणि जरा आज्ञापालन कर, because His way works. कारण त्याचाच मार्ग आणि त्याचीच रीत चालते, कारण राज्य त्याचंच आहे. Amen. Trust Him त्याच्यावर विश्वास ठेव and remember that He has got your well-being in His hands. आणि विश्वास ठेव, जाण की त्याच्याकडे तुझं कल्याणच आहे. He has kept your well-being in His mind. त्या देवाने त्याच्या मनात तुझी भलाईच ठेवली आहे. Impress Him. देवावर छाप पाड रे. Fourth point. चौथा मुद्दा, His grace is at work in you. त्याची कृपा तुझ्यात काम करत आहे. And God can pour out His blessings in astonishing ways, आणि देव ना आश्चर्यकारक रीतीने त्याचे आशीर्वाद ओतू शकतो बरं so का. that you are ready for everything and anything. म्हणजे तू सगळ्यासाठी आणि कुठल्याही At गोष्टीसाठी any तयार, time. आणि कधी तयार असशील. There is no famine in your life. तुझ्या जीवनात कधी दुष्काळ येणार नाही. There will not be wrong seasons in your life. चुकीचे ऋतू तुझ्या जीवनात येणार नाही. Every season shall be a blessed season. प्रत्येक ऋतू तुझ्यासाठी आशीर्वादित ऋतू बनेल. Praise God. देवाला The धन्यवाद. sun will shine on you, not spite on you. आणि सूर्यप्रकाश अगदी प्रखर तुझ्यावर चमकत राहील. It will not smite on you. तुझ्यावरती तुझा नाश करायला It पडणार will नाही. ते shine on you. तर ते ऊन तुझ्यावरती प्रखर प्रकाशत राहील. Praise God. त्या उन्हात तू जळणार नाही, त्या उन्हात तू नाहून निघशील. Great.
is the mystery of godliness. देवाच्या दैवीपणाचं रहस्यच फार मोठं आहे. मलाही माहित नाही हे सगळं कसं होतं, पण Amen. होतं. एवढं माहितीये की होतं. That's why Bible says take advantage of the grace of God in म्हणून बायबल Christ. म्हणतं ना, ख्रिस्त येशूमध्ये देवाची जी कृपा आहे त्या कृपेचा तुम्ही लाभ घ्या, Paul फायदा says, घ्या. I don't frustrate the grace of God. पॉल म्हणतो देवाच्या कृपेला वैताग येईल असं मी वागत नाही. With grace you can be successful even in the hardest of places. आणि अगदी अवघड अशा जागे सुद्धा देवाच्या कृपेनं तुम्ही यशस्वी होऊ शकता. With grace you can shine in the darkest of अगदी places. काळ्या कुट्ट जागेत पण देवाच्या कृपेनं तुम्ही प्रकाशू शकता. You can shine in any endeavor. आणि कुठल्याही कामात प्रकाशू शकता, चमकू शकता. God is able to make all grace to abound towards you, Paul says. पॉल म्हणतो तुझ्या प्रित्यर्थ देवबाप सगळी कृपा उदंड रीतीनं पुरवायला समर्थ आहे. Of his fullness we have received grace for grace and added grace. त्याच्या संपूर्णतेतनं आपल्याला कृपेवर कृपा आणि कृपेसाठी कृपा मिळालेली आहे. Today we are ruling over demons, आज आपण सैतानावर भूतांवर राज्य करतोय. ruling over sickness, आज आपण आजारापाजारावर राज्य करतोय. ruling over all our debts. आज सगळ्या कर्जावर आपलं राज्य आहे. We are trampling upon snakes and सापांना scorpions. विंचवांना आपण तुडवतोय. There is no failure in a life of a believer. आणि बिलीवर माणसाच्या जीवनात खरं म्हटलं तर अपयश नसतं, नसायला हवं, नसावं. Because his grace is at work in us. अरे त्याची कृपा आपल्यात काम करत आहे. काय डोक्याला हात मारून What बसायचं? others are struggling, we don't have to struggle. बाकीच्या ज्या गोष्टींसाठी बाकीच्या माणसांना डोकेफोड करायला लागत आहे, संघर्ष करायला लागत आहे, आपल्याला तो संघर्ष करायला नकोय. It will come naturally to us. असं आपल्या नैसर्गिक रीतीने आपल्या पदरी ते पडणार आहे. Old Testament people lived under mercy. जुन्या करारातले लोक दयेखाली जगले. Only Jesus brought grace. फक्त येशूच कृपा घेऊन आले. Amen. आपण कृपेखाली आहे. Last point, fifth. शेवटचा पाचवा मुद्दा, Don't misappropriate grace. योग्य कृपा जी आहे ती चुकवू नका. There are some within the Christian circle ख्रिश्चन लोकांच्या सर्कलमध्ये काही लोक असे असतात who say grace has saved me, जे म्हणतात कृपेनं मला वाचवलं, तारलं, so now I can do what I want. तर आता मला जे हवं ते मी करीन. No. असं नसतं. You know, grace doesn't function that way. कृपा असं काम करत नाही की कृपेनं तुला वाचवलं आणि आता कृपा म्हणते तुला हवं ते कर. कृपा असं करत नाही. Grace does not give license for you to sin. कृपा काय तुला पाप करायचा परवाना देत नाही काही की पाप करून ये परत येते मी तुझ्यावर. No. नाही नाही नाही. Grace keeps you away from sin. कृपा तुला पापापासून लांब ठेवते की हा पिंड परत धरायचा नाही. If you truly receive grace, जर खरोखर तुला कृपा मिळाली ना you will truly serve God तर with your heart. खरोखर तू हृदयाने देवाची सेवा करशील. The more you understand grace, जेवढं तुला कृपा छान समजेल ना the more you will live for God. तेवढं तू देवासाठी जगशील. Grace never teaches us to be कृपा misbehave. कधीच आपल्याला वाईट वागायला शिकवत नाही, सांगत नाही. In fact, grace prods me to do right. उलट कृपा मला टोचा मारून म्हणते ए नीट वाग, ए बरोबर ते कर, ए स्वभाव सुधर. See, what the law cannot do, नियम शास्त्र जे करू नाही शकत grace can do. ते कृपा करते. We are a new creation. आपण निर्मितीच नवीन झालोय. We are not scared, आपण काही भीत नाही. but we love Him so much पण आपण येशूवर एवढं प्रेम करतो that we don't want to hurt Him. की आपल्याला येशूंना वाईट वाटेल असं काही काम करावंसं वाटत नाही. And as a new creation, आणि नवीन निर्मिती या नात्यानं we have a new nature. आपला नवीन स्वभाव आहे. Live by grace. कृपेवर जगा, Enjoy God's grace. देवाच्या कृपेचा आनंद घ्या. God wants you to enjoy His grace. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या कृपेचा आनंद घ्या. Every day look to His grace. रोज देवाच्या कृपेकडे बघबघून जगा. Praise God. देवाला धन्यवाद.